चंद्रपुर शहर महानगर पालिका की आम सभा संपन्न होने के बाद कांग्रेस के नगर सेवकों ने महानगर पालिका के सामने महापौर की नीति के विरोध में आंदोलन किया। यह निषेध प्रदर्शन किस तरह से किया गया और इस दौरान क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर महानगर पालिका की आम सभा संपन्न होने के बाद कांग्रेस के नगर सेवकों ने महापौर के विरोध मनपा के सामने निदर्शन किया। इसमें महापौर की नीति के खिलाफ जमकर नारे लगाए गए। दौरान इस निदर्शन की रूपरेखा बयां करते हुए महापौर की मनमानी के रवैये के चलते यह निदर्शन किए जाने की बात इस समय आंदोलनकर्ता ने कही। मित्रांनो, आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आमसभा आहे आणि या आमसभेमध्ये काँग्रेस पक्षाने इथे बहिष्कार टाकलेला आहे। याचं कारण असं की या महापौराचा मागील 6 महिन्यापासून अतिशय मनमानी कारभार इथे सुरू आहे आणि कुठलेही निर्णय घेत असताना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात। सांगायचं झालं तर मागची आमसभा यांनी स्थगित केलेली होती आणि स्थगित आमसभेची विषयपत्रिका जशाने तशी होणाऱ्या आमसभेमध्ये घेणं आवश्यक असते, परंतु नियम धाब्यावर बसवून मॅडमनी ती विषयपत्रिकेमधले विषय बदलवले आणि त्यामुळे त्यासोबतच आमचे नगरसेवक इथे बसलेले आहे उपोषणाला। या संदर्भात तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यावरही कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि या सर्व विषयाला घेऊन आम्ही हा बहिष्कार इथे घातलेला आहे। वहीं नगर सेवक पप्पू देशमुख ने भी आम सभा का कामकाज नियम के अनुसार होना चाहिए ऐसी बात कहते हुए आम सभा का प्रत्येक निर्णय नियम का उल्लंघन कर लिया जा रहा है, जिससे शहर के विकास पर प्रश्न चिन्ह निर्माण हो सकता है, ऐसा कहते अपनी प्रतिक्रिया दी। चंद्रपूर शहराचा जर विकास करायचा असेल आणि ठोस विकास करायचा असेल तर आमसभेचं कामकाज नियमानुसार चाललं पाहिजे। नियमानुसार ठराव मंजूर झाले पाहिजे, तरच ठोस विकास या ठिकाणी होऊ शकतो, शाश्वत विकास होऊ शकतो। परंतु माननीय महापौर मॅडम यांचा संविधानावर विश्वास आहे की नाही आम्हाला माहिती नाही। प्रत्येक आमसभेतले अनेक निर्णय हे नियम तोडून घेतला जात आहे आणि यामुळे शहराच्या विकासावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल। म्हणून या ठिकाणी आज आम्ही सभेवर बहिष्कार टाकून या ठिकाणी निदर्शने आंदोलन करत आहोत। माननीय महापौर यांना समजतं की त्यांना समजून उमजत नाही आमचा प्रश्न आहे। ज्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे त्याचं जे उल्लंघन सरसकट करत आहेत, त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांचा करविता धनी कोण आहे, हा प्रश्न आहे। 4 लाख लोकांच्या शहरातील नागरिकांच्या आवाज असणारे जे नगरसेवक आहेत निवडून आलेले, त्यांचा आवाज त्यांना ऐकावाच लागेल ही आमची मागणी आहे। नियमानुसार जर कामकाज होत नसेल, सभा होत नसेल तर आम्ही सभेमध्ये अशाच पद्धतीने बहिष्कार टाकत राहू, हा आमचा त्यांना इशारा आहे। किती नगरसेवक या ठिकाणी आम्ही काँग्रेस मित्रपक्ष आघाडी व महानगर आघाडीचे या ठिकाणी 19 नगरसेवक या ठिकाणी निदर्शनामध्ये सामील आहेत। 2-3 नगरसेवक आमचे बाहेर आहेत आणि सोबतच अनेक इतर पक्षाचे नगरसेवकांनी बहिष्कार टाकला अशी माहिती मला आता या ठिकाणी मिळालेली आहे, कारण की सर्व नगरसेवक या नियमबाह्य कामामुळे पीडित आहेत। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।